डिसिजन पॅरालिसिस. खूप ऑप्शन असले की निर्णय घेणं इतकं कठीण का होतं? आजकाल आपण जितके जास्त ऑप्शन पाहतो, तितकं निर्णय घ्यायला कठीण वाटतं. Netflixवर हजारपेक्षा जास्त शोज, करिअरमध्ये हजारो पाथ्स, शॉपिंगमध्ये इन्फायनाईट चॉईसेस. कसं करायचं? हे विचार मनात इतके भुंकत राहतात, की एक डिसिजन घेणं आपल्याला सोपं होत नाही. हीच आहे डिसिजन पॅरालिसिस. अत्याधिक ऑप्शन्समुळे फोकस हरवतो आणि आपण ॲक्शन न करता स्टक राहतो. परंतु खरं सोल्युशन काय आहे? प्रायोरिटीज करा. स्मॉल डिसिजन्स लहान करून घ्या आणि एकदम डिसिजन द्या. लक्षात ठेवा, डिसिजन न घेणं हेच मोठं डिसिजन आहे, जो तुम्हाला पुढे नेणार नाही. जर आज एक स्मॉल डिसिजन घेतलं, तर तो स्मॉल स्टेप बनून मोठ्या सक्सेसकडे नेतो. म्हणून ऑप्शनच्या ओव्हर थिंकिंगमध्ये अडकून पडू नका. सिंपल डिसिजन घ्या, ॲक्शन करा आणि पुढे चालत राहा. धन्यवाद.